नमस्कार. काँग्रेस पक्षाच्या वतीनं रामचंद्र आबा दळवी आणि धनंजय शिंदे हे माझे सहकारी मित्र आमचे MPSCची परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे या मागणीसाठी आणि एकूण मूल्यमापन सगळं पारदर्शी आणि न्याय्य पद्धतीनं झालं पाहिजे असं म्हणून गेले 6 दिवस त्यांनी ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि हे बेमुदत साखळी उपोषण ते करत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीच्या वेळेला धनंजय शिंदे हे आमच्याबरोबर त्या निवडणुकीच्या प्रचारात होते. त्यावेळेला त्यांनी मला या आंदोलनाच्याबद्दल सांगितलं. त्यावेळेला मी धनंजयला असं म्हटलं होतं की तुम्ही बेमुदत उपोषण करताय पण साखळी उपोषण करताय ही चांगली गोष्ट आहे, कारण हे सरकार आमरण उपोषण करून मरण्याच्या योग्यतेचं नाही आहे. तर आबा तुम्हालाही मी तेच सांगतो की आपण आपला जीव धोक्यात घालावा म्हणजे त्रास करून घ्यावा हे बरोबर आहे, पण जीव धोक्यात घालावा इतकं हे महत्त्वाचं किंवा संवेदनशील सरकार नाही आहे. 6 दिवस हे आंदोलन तुम्ही लोक इथं करताय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभारातला जो घोळ आहे तो काही आत्ता ह्या ऑनलाईन परीक्षांच्यामुळं झालेला नाही आहे. गेली जवळपास 20 वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रात शंका आहे आणि एकेकाळी म्हणजे 15-20 वर्षांच्या पूर्वी MPSCच्या स्ट्रॉंग रूममधनं त्यांचे पेपर फोडले गेले. MPSCचे पेपर ज्या लोकांनी फोडले ते तुरुंगात गेले, काही वर्ष तुरुंगामध्ये राहिले, मग तुरुंगातनं बाहेर आले आणि तुरुंगातनं बाहेर आल्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदांवरनं ते लोक व्यवस्थित निवृत्त झालेले आहेत. म्हणजे MPSCमध्ये घोटाळे केले तर माणसांच्या करिअरचं नुकसान होतं, पण 2 वर्षासाठी होतं. उरलेलं 20 वर्ष त्या माणसाने कमावलेले पैसे त्याला नीट वापरता येतात. म्हणजे MPSCच्या कार्यपद्धतीचा हा महत्त्वाचा भाग आहे. आता तुम्ही ज्या प्रकारचे मुद्दे इथं मांडलेले आहेत की TCS असेल, इतर काही कंपन्या असतील, या सगळ्या कंपन्यांच्या हितासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट जर MPSCनं घातलेला आहे आणि तलाठ्यांच्या परीक्षेचं तुम्ही उदाहरण दिलं तर एका पातळीवर असं घडतं आहे की फक्त MPSCच्या परीक्षा नाही तर आपल्याकडं घेतली जाणारी TETची परीक्षा आहे, NTA घेतली जाणारी नीटची परीक्षा आहे. या सगळ्या परीक्षांमध्ये सरकारने असं सांगितलं की नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाच्या यंत्रणेकडनं आम्ही देशभरामध्ये ऑनलाईन परीक्षा घेऊ आणि असं एक चित्र मोदी सरकारने निर्माण केलं लोकांच्या पुढे की ऑनलाईन परीक्षा या इफिशियंट परीक्षा आहेत. तर ऑनलाईन परीक्षा ह्या इफिशियंट परीक्षा आहेतच, पण त्या भ्रष्टाचारामध्ये इफिशियंट परीक्षा आहेत, लबाडीमध्ये इफिशियंट परीक्षा आहेत, कारण सेंट्रलाइज स्वरूपामध्ये तुम्हाला लबाड्या करणं ऑनलाईन परीक्षांमध्ये सहज शक्य होतं. आता MPSCच्या परीक्षांच्या समोर 2 प्रकारच्या अडचणी आहेत. इथे मला असं दिसतं आबा की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, थोडे इतर तुमचे हितचिंतक आहेत, पण ज्यांच्यासाठी तुम्ही भांडताय त्या मुलांची संख्या इथं आपल्याकडं नाही आहे. याची 2 कारणं मला दिसतात. एक म्हणजे त्या मुलांच्या मनामधली भावना अशी आहे हे जिंकले तर उत्तम आहे, आपला फायदा होईलच, नाही जिंकले तर ह्यांच्या नादाला लागून आपण आपला जीव कशाला धोक्यात घाला, असं जे स्पर्धा परीक्षेतल्या मुलांचा माइंडसेट असतो तो स्पर्धा परीक्षेतल्या मुलांचा माइंडसेट आहे. पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्या पेठांमध्ये हजारो मुलं MPSC परीक्षांना बसणारी आहेत. कोणीतरी एखादा निवृत्त झालेला IAS अधिकारी चाणक्य मंडळ काढतो, तिथं हजारो मुलं पैसे देऊन त्या परीक्षांना बसतात आणि पुण्यामध्ये येऊन 5 वर्ष 10 वर्ष मुलं आता MPSCची ही प्रिलिम दिली, उद्या दुसरी प्रिलिम दिली, परवा मेन्स दिली, असं करत मुलं 35 वर्षाची होत आहेत, त्यांना नोकरीही मिळत नाही, त्यांची लग्नही होत नाहीत. अशा मुलांच्या समोर एक ॲडिशनल चॅलेंज जे उभं राहिलेलं आहे ते ह्या ऑनलाईन परीक्षांचं आहे. एक म्हणजे आमच्याकडं प्राध्यापकांच्या क्षेत्रामध्ये यांनी नेटच्या परीक्षा ऑनलाईन केल्या आणि त्याचे रिझल्ट अत्यंत छोटे म्हणजे 1 किंवा 2% करून टाकले. गेल्या 10-12 वर्षामध्ये प्राध्यापकांच्या क्षेत्रामध्ये येणारे जे लोक आहेत, आमच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना ॲनालिटिकल फॅकल्टी असणं गरजेचं आहे, विश्लेषणात्मक बुद्धी असणं गरजेचं आहे. पण आता फक्त मल्टिपल चॉईस प्रश्नांमधनं, बहुपर्यायी प्रश्नांच्यामधनं लोक त्याची काहीतरी उत्तरं देतात आणि रट्टा मारून उत्तरं देण्याची कला गेल्या काही काळामध्ये मुलांनी विकसित केली आहे. त्यामुळे आता हे जे तुम्ही आंदोलन केलं, मगाशी धनंजयने पण सांगितलं की उद्या तुम्हाला बोलवलं आहे, तर उद्या तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही उपसचिवांना भेटाल, सचिवांना भेटाल, अध्यक्षांना भेटाल. प्रत्यक्षामध्ये MPSCचा जो कोणी माणूस आहे तो तत्वतः दिसायला स्वायत्त दिसतो, पण सगळ्यांचा रिमोट कंट्रोल मंत्रालयात 6व्या मजल्यावर आहे.
तिथला माणूस जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारमधल्या लोकांना श्वाससुद्धा घेता येईल की नाही याची काही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे बेमुदत साखळी उपोषण करणारे लोक आहात, तुमची अंतिम लढाई, आपल्या सगळ्यांचीच अंतिम लढाई इथला जो मॉन्स्टर आहे फडणवीस, या फडणवीस नावाच्या मॉन्स्टरशी आहे. याचं एक भान सगळ्या आंदोलनकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे पहिलीच लढाई करू आणि जिंकू अशी काही शक्यता नाही आहे. हे लोक 100 वर्षाच्या तयारीनं इथं आले, त्यातली 75 वर्षे ते भूमिगत राहिले, तुमच्याच पक्षातल्या काही लोकांच्या मदतीनं भूमिगत राहिले. आता ते बिळातनं बाहेर आले 2014 नंतर, ते सत्तेतनं लगेच बाहेर जाण्याच्या तयारीनं आलेले नाहीत. आणि मधल्या काळामध्ये सगळ्या यंत्रणांमधले लूपहोल्स हाताची धरून आपली माणसं सरकारच्या यंत्रणांमध्ये कशी शिरतील यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केलेत. मग त्यासाठी जिथं ऑनलाईन परीक्षांचे घोळ वापरता येतील तिथं ते ऑनलाईन परीक्षा वापरतात. मी जिथे प्राध्यापकांच्या क्षेत्रामध्ये आहे, आमच्याकडे आता सहाय्यक प्राध्यापकासाठीचा दर 75 लाख ते 1 कोटीचा आहे. म्हणजे पैसे दिल्याशिवाय नोकऱ्या मिळत नाहीत आणि पैसे दिल्यावरही नोकऱ्या मिळतील अशा प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे हे जे तुम्ही उपोषण, हे जे आंदोलन तुम्ही करताय, आता अधिवेशन संपलं, म्हणजे अधिवेशन संपल्यामुळे खरं तर सरकारकडने तुमच्याकडे लक्ष देण्याचं काहीच कारण उरलेलं नाही आहे. त्यामुळे मला आश्चर्य काय वाटतं आहे की अधिवेशन संपलंय तरी त्यांनी तुम्हाला उद्या भेटायला बोलावलं आहे. आता इथे मगाशी आपण भजनं ऐकली आणि आता आपले भजनी कलावंत म्हणाले की तुमचा आवाज तिथपर्यंत पोचला आहे. मला दुसरी शंका अशी आहे की तुमची भजनं त्यांना एवढी आवडलीत की आषाढी होईपर्यंत ते तुम्हाला इथून हलून देणार नाही. तुमच्या लोकांची भजनं पण चालू ठेवतील, तुमचं आंदोलन पण चालू ठेवतील आणि थकवतील ते. त्यामुळे इथं काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझी विनंती अशी आहे की तुमच्या पक्षातल्या लोकांनासुद्धा दीर्घकाळ आंदोलनांची सवय राहिलेली नाही आहे. ज्यांनी आंदोलनं करायला पाहिजे होती ते सगळे आदर्श लोक आता BJPत गेलेले आहेत. त्यामुळे आत्ता तुमच्याकडे जे उरलेत ना ते सगळे राहुलवर प्रेम करणारेच लोक उरलेले आहेत. असे जे राहुलवर प्रेम करणारे लोक आहेत ह्यांना घेऊन तुम्ही किती लढाल? कारण आज आपल्या सगळ्यांची पाठ भिंतीला टेकलेली आहे. सरकार कितीही आपण रेटा लावला तरीसुद्धा इथं जी माणसं आहेत ती संख्येनं MPSCला जागं करायला पुरेशी आहेत असं मला वाटत नाही. मी तुमचा मित्र म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की कदाचित हे तुम्हाला म्हणतील की आम्ही 2 महिन्यात विचार करू, पण यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की हिवाळी अधिवेशनापर्यंत हे असंच धकवत नेतील. तसंही हिवाळी अधिवेशन हा एंटरटेनमेंटचाच भाग आहे. प्रत्यक्षात हिवाळी अधिवेशनात काहीही घडत नाही. विदर्भाच्या तोंडाला पानं पुसणं एवढंच एकमेव काम ते त्या काळामध्ये करतात. त्यामुळे आत्ता ते तुम्हाला काहीतरी शब्द देतील. दरम्यानच्या काळामध्ये सोशल मीडिया वापरून तुमच्या सगळ्यांची पक्षाची सगळी यंत्रणा वापरून जे अहवाल तुम्ही इथं मांडले, म्हणजे प्राइस वॉटर कूपर हाऊसचा अहवाल मांडला, तुमच्या PILमध्ये जी प्रेयर तुम्ही सरकारच्या कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे, हे करून कदाचित एखाद्या दीर्घकालीन लढाईसाठी पक्ष म्हणून तुम्हाला सगळ्या मंडळींना तयार राहावं लागेल असं मला वाटतं. माझ्यासारखा भाषेच्या चळवळीत काम करणारा माणूस, आम्हालासुद्धा 22 वर्ष काम केल्यानंतर गेल्या 2 वर्षात लोक त्या चळवळीकडे जरा बरं पाहू लागलेले आहेत. त्यामुळे MPSCच्या ह्या आंदोलनाकडे सुद्धा अधिक लोकांनी पाहावं, किमान नवी मुंबईत त्याचा दाब जाणवावा अशा प्रकारची एक भावना मी इथं तुमच्यासमोर व्यक्त करतो. आणि तुम्हाला यश मिळावं. तुम्हाला मिळालेलं यश हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाच मिळालेलं यश आहे, पण कुठल्याही विरोधात काम करणाऱ्या माणसाचं यश सरकारला बघवणार नाही. त्यामुळे सरकार शक्यतो आपल्याला मिळालंच यश तर तुकड्या तुकड्यामध्ये देईल. त्यामुळे तुम्हाला जर उद्या त्यांनी काही आश्वासन दिलं तर त्यांनी दिलेला कागद नीट बघा, भारावून जाऊन बघू नका, इमोशनली बघू नका. फाईन प्रिंटमध्ये ते काय म्हणतात ते पण पहा. आणि MPSCवरचा दाब असाच राहील. आणि जे लोक आता MPSCच्या नेटमधनं बाहेर पडले, म्हणजे नोकरीत नाही आहेत पण आता MPSC पण देऊ शकत नाहीत, पण MPSCच्या सिस्टीमचा त्रास ज्यांना झाला आहे अशा तरी लोकांना आपलं आवाहन पोचलं पाहिजे की त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही आहे. त्या माणसांनी जरी ह्या आंदोलनाला पाठबळ दिलं, कारण त्यांना काही नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही, ते काही इन सर्व्हिस नाहीत, म्हणजे सरकार त्यांच्याविरुद्ध काही ॲक्शन घेणार नाही, अशा तरी लोकांनी यावं आणि एक 100-200 तरी माणसांचा जथ्था आंदोलन करणाऱ्या लोकांच्या सोबतीला राहावा असं मला वाटतं. दोघांना आणि तुमच्या सगळ्या टीमलाही मी शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारे आंदोलनं करावी लागणं हे काही बरी राजकीय व्यवस्था असल्याचं लक्षण नाही.
पण आता तुम्ही 6 दिवस आंदोलन केलं आणि अजून तुम्हाला पोलिसांनी उचलून नेलं नाही, याच्यामुळे व्यवस्था फार बरी आहे. अजून तरी माणसासारखं तुमच्याशी लोक वागताय, तर हीच वागणूक तुमच्याबद्दल तुमचं आंदोलन संपेपर्यंत राहील अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पोलिसांनाही शुभेच्छा देतो की त्यांनाही फार काम पडू नये MPSCच्यामुळे आणि लवकरात लवकर या ऑनलाईन परीक्षांचा निकाल रद्द व्हावा. आणि तुम्ही मागण्यांमध्ये जसं म्हटलं आहे की सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्याशिवाय सरकारनं कोणत्याही निर्णयापर्यंत पोचू नये, असा निर्णय घेण्याची सद्बुद्धी विठ्ठलानं सरकारला द्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा आमचा हा 6वा दिवस उपोषणाचा आणि आज तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही रामाचं, विठ्ठलाचं आणि आमच्या गांधीजींची काही भजनं, जी गांधीजी भजनं म्हणायची ते म्हणून आज तरी MPSCला जाग यावी म्हणून आम्ही एक छोटासा भजनाचा कार्यक्रम घेतला. आणि तेवढ्यातच मध्ये आमचे पोलीस बंधू आहेत ते आलेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या सचिव साहेब भेटतील, तर आम्हाला विठ्ठलच पावला, रामच पावला असं म्हणायला हरकत नाही. जसं पवार सर म्हणाले की उद्या ते भेटायला आले किंवा आम्ही त्यांना भेटायला गेलो तर काय म्हणणं आहे ते नीट शांतपणे आम्ही विचार करून मग आमची ही रूपरेषा ठरवू. तोपर्यंत आमचं म्हणणं असंच राहील की जोपर्यंत ही परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. आणि उद्या त्याच्यामध्ये काय पर्याय निघाला तर मग पाहूया त्याचं काय करायचं. अजून असं निश्चित ठरलेलं नाही, पण आंदोलन हे नक्कीच सुरू राहील. आज आमचा 6वा दिवस आहे आणि आमची मागणी एकच आहे की जे हे ऑनलाईन परीक्षा आहे हे रद्द झाली पाहिजे आणि ऑफलाईन परीक्षा आपली चालू ठेवली पाहिजे. तर आता आज आमच्या जे आहे गांधीजी मार्गाने आम्ही काँग्रेसवादी आहे, तर आमचा मार्ग हेच आहे की सत्याग्रह मार्ग आम्ही पकडतो. पण जसं आहे हे सरकार जे आहे त्यांना सत्याग्रहाची भाषा समजत नाही. तर आता पुढच्या जे आहे उद्या आमची त्यांच्यासोबत मीटिंग आहे आणि पुढचा मार्ग कसा ठरवणार आहे आमचे जे आहे नेते आहे त्यांच्याशी आम्ही बोलून मग पुढचा मार्ग ठरवूया. आणि तुम्हाला माहिती आहे की जे BJP सरकार आहे ते घोटाळेबाज सरकार आहे. आणि जसे साहेबांनी सांगितलं आता की ऑफलाईन पद्धतीची जी परीक्षा आहे त्याच्यात पण 20 वर्षापासून घोटाळे होत आहे आणि आता ऑनलाईनमध्ये त्यांना अजून थोडं सोपं होईल आणि अजून त्यांना इझिली ते घोटाळे करता येईल. तर आपल्याला एकच आहे की जे पुढची आपली जनरेशन आहे आणि त्यांना कसे आपण चांगले त्यांना नोकरी भेटली पाहिजे आणि कसं आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे आमचे प्रयत्न सुरू राहणार आहे.